सकाळ झाली आणि आता आम्ही आलो आहे मळ्यामध्ये. हे माझं आता मळ्यातलं घर आहे इथं. आणि बघा सकाळची वेळ आहे आणि खूप छान वातावरण आहे. हा माझा मुलगा आणि हे बघा घराची अवस्था. थोड्या दिवसांसाठी कामानिमित्ताने मी घराच्या बाहेर आलेली आहे दुसऱ्या गावाला कामासाठी. तर बघा ही माझी चूल आणि आता आम्ही दरवाजा उघडतोय आणि बघा दरवाजा उघडल्यानंतर घराची कशी हालत झालेली आहे. भिंती पूर्णपणे चिरलेल्या आहेत. हे घराला 5 वर्ष हे पडीत होतं. मी गेल्यानंतर हे परत दुरुस्त केलं आणि तिथं आम्ही राहत होतो. पण घरात साप वगैरे यायला लागले म्हणून आम्ही वापस तिथून बाहेर निघालो. पण माझा पसारा मात्र त्या घरातच आहे. वरतून पत्र वगैरे पूर्ण तुटलेले आहेत. पण तरीसुद्धा मी तशीच या घरामध्ये माझ्या 2 मुलांना घेऊन राहत होती. आणि म्हणून आम्ही ठरवलं की घर बांधायचं. म्हणून पैसे नसल्यामुळं कामानिमित्ताने आता बाहेर आलेलो आहोत. तर बघा हा माझा सगळा संसार आहे आणि घरात उंदरं खूप त्रास देतात कारण ते मळ्यात असल्यामुळं. घरी नसल्यानंतर घराची ही अवस्था होत असते. आणि मला टिकल्यांचं पॅकेट सापडलं तर मी ते उचलून घेतलं. आणि इथं एक छोटासा दरवाजा आहे, त्याला पण मी रॅक लावलेली आहे. आणि बघा बल्ब पण खाली आलेला आहे. घराची अशी याप्रमाणे अवस्था झालेली आहे. खूप छान आहे पण मग उंदरं खूप त्रास देतात आणि साप येतात घरात. त्याच्यामुळं आम्ही तिथं नाही राहिलो. गावात घर बांधायचं आहे आणि यांना म्हणते की दरवाजा बंद करा. तर ते आता दरवाजा बंद करतायत आणि दरवाजा पण खूप खराब झालेला आहे. त्याच्यामुळं दरवाजा लागतच नाही. खूप प्रयत्नाने त्यांनी हा दरवाजा बंद केलेला आहे आणि आता ते बघा दरवाजा लागतच नाही आहे. खूप लावून ते थकले तरीसुद्धा दरवाजा लागत नव्हता. आणि खूप प्रयत्नांनी शेवटी त्यांनी तो दरवाजा बंद केला आणि आता लॉक लावलेला आहे. आणि आता आम्ही निघतोय परतीच्या वाटेला. बघा तर या एवढ्या प्रयत्नांनी त्यांनी आता दरवाजा बंद केलेला आहे. आणि शेवटी जाता जाता हे माझी तुळस खूप छान झालेली आहे. खूप सुंदर वातावरण आहे इथलं. पण उंदरं खूप त्रास देतात आणि साप पण. आणि आता आम्ही निघतोय. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, मला सपोर्टची खूप गरज आहे, तर मला नक्कीच सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुम्हाला पण असे नवनवीन व्हिडिओ बघायला कसे वाटतील ते मला कमेंट